हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर असंही आमचा 31चा भरपूर प्रयत्न केला, पण काही प्लॅन तर झाला नव्हता. म्हणजे घरीच होतो आम्ही आणि असंही सचिनला पण सुट्टी नव्हती. तर अचानक म्हणजे हर्ष बोलत होता काहीतरी तर करूया आपण. तर आणि सचिनचं सुद्धा वर्किंग डे होता, त्यामुळे आम्ही अगदी लेट अचानक आमचा प्लॅन ठरला आणि ठरलं की चला सीवूड मॉलला जाऊया. तिथे की डायनासॉर थीमवर म्हणजे डायनासॉर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉरचे सेटअप उभा केलेला आहे. तर तोच बघूया. हा सेटअप तर अगदी म्हणजे मला वाटतं ख्रिसमसच्या आधीपासून लागलेला आहे. तर आम्ही तर बघायला गेलो नव्हतो, तर म्हटलं चला असं इमर्जन्सी काय प्लॅन करणार, तर तो सेटअप बघायला जाऊया. म्हणजे थीम पार्क जो बनवला आहे डायनासॉरचा, तर तोच बघायला आपण जाऊया. तर आम्ही पोचलो सीवूडमध्ये. तर तिथलाच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते. हे बघू शकता तुम्ही, एंट्रन्सलाच खूप मोठे मोठे असे डायनासॉर त्यांनी बनवलेले आहेत आणि हे सगळे मूवमेंट करतात. तर खूप छान वाटतं आहे बघायला. लहान मुलं भरपूर एन्जॉय करत होते आणि बरेचसे लहान मुलं रडतसुद्धा होते. तर आम्ही सुद्धा विचार केला की जाऊया आणि बघूया हे कसं आहे म्हणून डायनासॉरचं डेकोरेशन. तर आम्ही आता मॉलमध्ये चाललो. म्हणजे जस्ट एंट्रीला तर आहेच, प्लस एंट्री केल्याबरोबर पण तुम्हाला डायनासॉर बघायला भेटतील. तर वेगवेगळ्या शेपचे, आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉर आहेत. आणि डायनासॉर जो थीमचं जो पार्क आहे त्याच्या आतमध्ये जायला 399 एंट्री फीज आहे. आणि बऱ्याचशा फन ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत लहान मुलांसाठी, जसं की ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे पण आहे. आणि बघा, हे बघा मॉलमध्ये आतमध्ये एंट्री केल्याबरोबरच हा एक डायनासॉर आहे, थोडासा कलरफुल, मस्त मुवमेंट करतो आहे तो छान अशी. तर हा डायनासॉर बघून झाला. आणि हा समोर जो दिसतोय तुम्ही बघू शकत असाल. आणि आज तर 31st आहे आणि लहान मुलांची गर्दी पडलेली इथे. बघा ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू आहे लहान मुलांचं. तर बऱ्याचशा फन ॲक्टिव्हिटी आणि गेम वगैरे आहेत मॉलमध्ये. आणि हे डेकोरेशन जे असणार आहे ना डायनासॉरचं, हे 26 जानेवारीपर्यंत असणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बघायला जाऊ शकता. आणि वरती एक 3D स्क्रीनसुद्धा लावलेली आहे, त्याच्यावर मस्त छान वाटत होतं बघायला. आणि हर्षला विचारलं तुला आतमध्ये जायचं आहे का, तर तो तर इंटरेस्टेड नाही आहे, कारण की तो आता मोठा झाला आहे, त्यामुळे त्याला आतमध्ये जाण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तर आम्ही खाली खूपच गर्दी होती, तर आम्ही विचार केला वरती 2nd फ्लोअरला जाऊया आणि 2nd फ्लोअरवरनं त्याचा व्ह्यू एन्जॉय करूया. तर ज्यांच्याकडे लहान मुलं नसतील आणि म्हणजे एकटेच बघायला आलेले असतील, आतमध्ये जाण्यामध्ये इंटरेस्टेड नसतील, तर मोठी तर जाणार नाही. ज्यांची लहान मुलं आहेत तेच पॅरेंट मुलांना घेऊन जावं लागतं त्यांना आतमध्ये. जर तुम्ही एकटेच आलेला आहात हे म्हणजे बघण्यासाठी हे डायनासॉर, तर तुम्ही वरच्या फ्लोअरला जाऊन छान त्याचा व्ह्यू म्हणजे एन्जॉय करू शकता. हर्ष तर त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नव्हता. तर आम्ही आता वरती आलो आहे आणि बघतोय कुठनं चांगला व्ह्यू दिसेल हे शोधत होतो जागा, की तिथनं बघूया आपण कसं दिसतंय ते. तर आम्ही आलेलो आहोत आता 2nd फ्लोअरला. तर इथने आम्ही ट्राय केलं बघायचं, तर इथने तर काय व्यवस्थित दिसत नव्हता. तर विचार केला की थोडंसं पुढे जाऊन बघूया. तर इकडनं बघा व्ह्यू छान दिसतोय, तुम्हाला दिसत असतील. सगळे डायनासॉर आहेत, लहान मुलांची गर्दी आतमध्ये, बऱ्याच त्यांच्यासाठी फन ॲक्टिव्हिटी आहेत. आणि 3D स्क्रीनवर मस्त दिसतो बघा डायनासॉर, एकदम असं वाटतं स्क्रीनच्या पूर्ण बाहेर आलेला आहे. तर आम्ही वरतूनच व्ह्यू एन्जॉय केला. आणि ह्या मॉलमध्ये आम्ही बऱ्याचदा आलेलो, पण खूप काही एक्सप्लोअर केलं नाही आहे मॉल कधी. तर विचार केला की बघूया कुठे काय आहे. आणि जर आपल्याला कॅफे म्हणजे फूड कोर्टमध्ये जर नसेल खायचं, तर काही रेस्टॉरंट वगैरे आहेत, तर कोणते कोणते आहेत. तर आमचं तर आधीच ठरलेलं, आम्ही मॉलमध्ये काही खाणार नव्हतो. डिनरसाठी आम्ही बाहेर जाणार आहोत. सीवूड मॉलच्या ना जस्ट समोरच इम्ब्रिस नावाचं एक मुस्लिम रेस्टॉरंट आहे. तर आम्ही बऱ्याच दिवसापासूनच विचार करत होतो की एकदा ट्राय करूया इथलं फूड. तर आम्ही तिकडे जाणार आहे डिनरसाठी. तर थोडंसं मॉल एक्सप्लोअर करतोय, बघतोय कुठे काय रेस्टॉरंट आहेत ते. आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती हर्षसाठी, कारण हर्षचा बड्डे आहे 4 जानेवारीला. तर हर्षसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती आम्हाला. आणि त्याला शूजच्या रेट काढायचे होते आणि त्याला हवे तसे शूज इथे भेटतात का ते बघायचे होते. म्हणून आम्ही आलेलो पुमामध्ये. तर इथे आम्ही शूज बघत होतो. तर हे शूज काय त्याला म्हणजे त्याला हवे तसे नव्हते हे शूज. आणि त्याला स्पीड रन्स म्हणजे शॉर्ट रनसाठी स्पीडसाठी शूज हवे होते, स्पीड रनसाठी. तर हे तर नव्हते त्याला हवे तसे, पण नंतर त्यांनी दाखवले ते होते. तर 10 ते 12
म्हणजे ह्याची माझ्या हातात जो आहे त्याची प्राईस तर 9,500 की काय होती आणि हर्षकडे आहेत त्या शूजची प्राईस होती 10,000. आणि नंतर त्यांनी दाखवले शॉर्ट रनसाठी आणि स्पीड रनसाठी कुठले शूज असतात असं विचारल्यानंतर त्यांनी दुसरे आम्हाला दाखवले. तर ते हर्षला आवडले. त्याची प्राईस जवळ 11-12 हजारापर्यंत काय होती हे त्याला आवडले. तर जसं आम्ही आत्ता तर घेणार नाही आहेत विकत, जसं आम्ही बघत होतो तर इथे बघितले आणि नंतर म्हटलं आदिदासमध्ये जाऊया. इथे शूज बघून झाल्यानंतर इथे 20 to 25% डिस्काउंट होतं आणि आदिदासमध्ये तर 40-45% डिस्काउंट होतं. नंतर इथे बघून झाल्यानंतर आम्ही आदिदासमध्ये गेलो. तर जवळजवळ म्हणजे डिस्काउंट जरी त्यांनी लिहिलेलं आहे इथे 40%, तर पण शूजची क्वालिटी आणि जे काय बोलतात प्राईस मला थोडी म्हणजे जवळजवळ सेमच होती. क्वालिटी आणि प्राईस दोन्हीकडे सेमच होती. तर आम्ही जस्ट बघितले कशी व्हरायटी आहे म्हणून आणि नंतर हर्ष येऊन घेईल त्याला म्हणजे स्पीड रनचे शूज आहेत तो नंतर येऊन परचेस केले. आम्ही जस्ट बघत होतो आहेत का इथे, नाहीतर तो CSTला जाऊन घेणार होता. तर तो बोलला की आपण आलोच आहोत मॉलमध्ये तर एकदा बघूया प्राईस कशी आहे आणि शूज आहेत का इथे मला हवे तसे. तर आम्ही शूज बघितले आणि नंतर म्हटलं की ते आम्ही रेस्टॉरंट आणि आणखीन काय काय आहे ते एक्सप्लोअर करूया. तर शूज वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही निघालो. तर बरेच असे मोठे रेस्टॉरंट दिसले मला 5-6. ग्रीन लीफ पण होतं इथे, नाव आता माझ्या लक्षात नाही राहिली. आणि हे काय नामको इथे आम्ही म्हणजे किड्स प्ले एरिया होता तिकडे आलो. जस्ट एक राऊंड मारला. म्हटलं बघूया काय काय किड्स प्ले एरियामध्ये. हर्षला म्हणलं आता तू काय करणार आहे हे बघून म्हणजे किड्सचं, तरी तो म्हटला चला बघूया एक राऊंड मारूया काय काय आहे म्हणून. तर किड्स प्ले एरियामध्ये एक राऊंड मारला. आणि इथे बघा म्हणजे किड्ससाठी ना लहान मुलांचं बॉलिंग जे असतं ना, बॉलिंग गेम, त्या बॉटल हे करायच्या म्हणजे बॉल फिरून अगदी छोटासा बॉल होता आणि छोटासाच होता तो म्हणजे सर्व ते लहान मुलांसाठी आहे हा गेम इथे. आणि छान म्हणजे प्ले एरिया चांगला मोठा आहे. त्यांची लहान मुलं आहेत ते नक्कीच येऊ शकतात. किड्स प्ले एरियाच्या थोडंसं पुढे निघालो की तिकडे स्नो वर्ल्डसुद्धा आहे. आणि स्नो वर्ल्डची जी म्हणजे जे तिकीट आहे ते 600 पर पर्सन आहे. आणि स्नो वर्ल्डच्या बाहेरसुद्धा थोड्याशा काही गेम्स वगैरे आहेत जसं की सँड किंवा काही सँड टॉईज वगैरे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. आम्ही विचार केला ट्रेंड्समध्ये जाऊया. तर डोअरवर गेलो तर ते पर्सन म्हटले नाही आता बंद झाली आहे, एंट्री क्लोज झाली आहे, शॉप अगदी 8:45-9 झाले असतील. नंतर लाईफस्टाईलमध्ये गेलं तिथे पण त्या सिक्युरिटी ज्या होत्या लेडीज त्या म्हटल्या की नाही शॉप क्लोज करायचा वेळ झाली आता, 30 असल्यामुळे आम्ही लवकर क्लोज करतो आहे. त्यामुळे आम्हाला जायला तर नाही भेटलं शॉपिंगसाठी. त्यानंतर आम्ही द गेम गार्डन म्हणजे अडल्टचा प्ले एरिया आहे तिकडे गेलो. तर एंट्रीला मस्त असे फ्लावर छान आहे म्हणजे सेल्फी किंवा रील वगैरे जे बनवतात ना म्हणजे खूप छान इथे बनवू शकतो रील वगैरे. तर छान असं डेकोरेशन होतं एंट्रीला. तर मॉलमध्ये थोडंसं फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो. तर म्हटलं आता जेवूया कारण की जे इम्ब्रीस जे रेस्टॉरंट जिथे आम्ही जायचं ठरवलं होतं आम्ही बऱ्याचदा बाहेरून बघितलेलं आहे तिथे नेहमी वेटिंग असतं. तर म्हटलं जर वेटिंग असेल आणि आज तर 31 पण आहे तर आणखी लेट होईल जेवायला. त्यामुळे आम्ही निघालो मॉलमधनं. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये ना आम्ही पहाडी कबाब म्हणून पहाडी कबाब हे हा पदार्थ मागवलेला. तर टेस्ट तर जशी असते नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये तशीच होती, पण व्यवस्थित कुक होतं. चिकन व्यवस्थित कुक झालेलं होतं आणि त्याच्याबरोबर जी चटणी दिलेली ना तिची टेस्ट थोडीशी वेगळी होती, छान होती म्हणजे टेस्ट. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे म्हणजे वीट रोटी होती ती आणि चिकनचं त्यांनी सजेस्ट केलं म्हणजे त्यांना विचारलं आम्ही
कुठलं मागवू शकतो. तर त्यांनी सजेस्ट केलेली एक डिश मागवली चिकनची. तर त्याच्यामध्ये ना चिकन व्यवस्थित कुक नव्हतं. त्यानंतर मग आम्ही काही मागवलंच नाही. म्हणजे तेच कसंबसं खाल्लं. कारण की ते चिकन व्यवस्थित कुक नसल्यामुळे ना पूर्ण म्हणजे मूडच गेला खाण्याचा. स्टार्टर ओके होतं, म्हणजे चांगलं होतं स्टार्टर आणि त्याच्याबरोबर जी चटणी दिली ती पण छान होती. पण ते मेन कोर्समध्ये आमचा थोडासा मूड ऑफ झाला. त्यानंतर मग आम्ही काही मागवलं नाही आणि रेस्टॉरंटच्या जस्ट बाजूलाच नॅचरल आईस्क्रीमचं शॉप होतं. तर मस्त तिथे असे आईस्क्रीम खाल्ली. म्हणजे अनप्लॅन 31 आम्ही साजरा केला असं बोलू शकतो. म्हणजे छान टाईम स्पेंड केला आम्ही तिघांनी एकत्र. खूप गप्पा मारल्या. 3-3.5 तास एकत्र घालवले. आईस्क्रीम वगैरे खाऊन मग आम्ही निघालो घरी जायला. आता बरंच लेट झालं होतं आणि आम्ही ना जस्ट घरी पोहोचलो आणि फटाके वाजायला सुरुवात झाली. म्हणजे असा होता आमचा 31. तर दॅट्स हाऊ एंड आवर डे. फक्त डेच नाही तर 2024 पण एंड झालं इथे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.